नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण. शेजेची कामीन दूर राहील, काळाची एवढी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशेचा चौधरी. आणि कसोयरी बलिवली, काळाची एवढी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा मायबाप. तुका म्हणे तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची उडी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा मायबाप. विठ्ठल 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 कुंडली कवरधार विठ्ठल. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब सनातन की जय. ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव. विठ्ठल 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 विठ्ठल. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा मायबाप. गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्वजम्बोफलचारभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं. नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानानि तं व्याक्कराभ्यां द्रुत येन तस्मात्. विधातुरसत्ते धृतो नाभिघोषा, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू. श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यमोक्षमूलं गुरुर्कृपा. अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. कलावद्निजीवोद्धरार्थावतारं, कलंकं कतेजोदिकामोदिवक्रं, खलानीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जो निर्गुण निराभास, जेथो निउद्भव शबल ब्रह्मास. आदि नारायण म्हणती त्यास तो सर्वास आदि गुरु. जयाचा ब्रह्मा अनुग्रहीत ब्रह्मा, अत्री सुपदेशित अत्रिपाद प्रसादित. दत्तात्रय योगिया दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चिंतन श्री गुरुदेव
तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितीम नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम काय माझी वाणी मानिल संताशी रंजवू चित्तासी अपुलिया वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडी तो कते काळी अपन सावे जवळी श्री हनुमन नमस्तुभ्य मिहा गच्छ महाप्रभू पूर्वभागे समातिष्ठ पूजनम श्री कुरुष्व मे विठ्ठल 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 नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जिव्हा सोडविना तेव्हा मायबाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग इच्छी यावत भूतलावरती सकळ जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपुला देह अखंड झिजविणारे देहू निवासी कनकई कुमार बोलवा पुत्र कान्हा प्रिय बंधू वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्यातील काही काही ठिकाणी 4 चरणाचा आहे तर काही काही ठिकाणी 5 चरणाचा अभंग आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग तुकोबरायांचा आजच्या चिंतन रूपी सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ असा आहे तुकोबराय मानवी देहाला प्राप्त झालेल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी जे अग्रगण्य धावपळ करणारं जे मन आहे तुकोबरायने पहिल्या प्रथम त्या मनाला हात घातला अट्टहास पूर्वक तुकोबराय सांगतात नको नको मना मना या मोहजंजाळामध्ये या माया जाळामध्ये गुंतू नको म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी कारण काळ आला जवळी ग्रासावया क्षणाक्षणाला तो काळ नावाचा राक्षस तुमची आमची वाट पाहतोय म्हणून या मोहजाळामध्ये या मोहजंजाळामध्ये गुंतू नकोस एकदा की त्या काळ नावाच्या राक्षसाने तुझ्यावरती मोहपाश विणलंय तू म्हणशील माझे मायबाप जिवंत आहे तू म्हणशील माझी बहीण आहे तू म्हणशील माझे सोयरे धैर्य आहे पण महाराज म्हणतात मायबापा इतकं लेकरावरती कोणीच दुसरं प्रेम करू शकत नाही ते मायबाप सुद्धा त्या काळाच्या कचाट्यातून तुम्हा आम्हाला सोडवत नाही काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप माझी बहीण आहे पाचची बहीण आहे भाऊ आहे बायको आहे सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहील एखादा म्हणेल महाराज तुकोबराय ग्रामपंचायत सदस्यापासून तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेत्या उपनेत्यापर्यंत या बहादराची ओळख आहे 5 टर्म त्यावेळेस माझ्या हयातीमध्ये माझ्या कार्यकालामध्ये ग्रामपंचायत भोगली आहे नगरसेवक ओळखीचा आहे नगर अध्यक्ष ओळखीचा आहे आमदार खिशातला आहे खासदार जवळचा आहे मुख्यमंत्री ओळखीचा आहे पंतप्रधान ओळखीचा आहे नवे नवे संयुक्त राष्ट्र संघाचा नेता उपनेता जरी आपल्या ओळखीचा असेल तर महाराज म्हणतात किती मोठा सोयरा धैर्य असू द्या सोडविना राजा देशेचा चौधरी आणि सोयरी भली भली काही विरोधाभाकावरच्याने तुकोबरायांना विचारावं का हो तुकोबराय तुम्ही सांगताय पटलंय खरंय तुकोबराय मग या जन्म मरणाच्या फेऱ्यातून या जन्म मरणाच्या गरट्यातून आम्हाला सोडवणार तरी कोण तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात ज्याने समंत विश्व जीवाला जीवन जगण्याकरता दान केलंय या 14 लोकाची निर्मिती त्या माझ्या भगवान परमात्म्याने केली आहे अतल वितल सुतल तलातल रसातल सुरलोक भोरलोक मोहरलोक जनुलोक तपोलोक सत्यलोक ब्रह्मलोक मृत्यूलोक या 14 लोकाची निर्मिती 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे अपुलिया असा हा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता माझा पंढरीचा मालक त्याच्या वाचून या विश्वामध्ये तुम्हा मला दुसरं तिसरं कोणी सोडू शकत नाही तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप असा या अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ आहे आणि आता थोड्याच वेळात विसृत चिंतनाला प्रयत्न आहे भजन करावे विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपल्या या सांगवीकडच ग्रामभूमीतील कातुरे परिवारातील
एक बाप नावाचं दैवत आणि एक आई नावाचं दैवत. वडिलांना जाऊन आज 5 वर्ष होत आहे आणि मातेला जाऊन या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते. असे असणाऱ्या वैकुंठवासी भीमाजी गंगाधर पाटील कातोरे आणि त्यांच्या सुविद्ध पत्नी गंगा भागीरथी मंदाबाई भीमाजी कातोरे एक 5वं पुण्यस्मरण आहे आणि एक दुसरं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पश्चात भरभरून असा मोठा परिवार आहे. त्यांचे सुपुत्र आहे श्री सचिन भीमाजी पाटील कातोरे, श्री नितीन भीमाजी पाटील कातोरे. त्यांच्या सुकन्या आहे सौभाग्यवती सविता राजेश तिटमे, सौभाग्यवती विजया दत्तात्रय करपे. त्यांचे जावई आहे दत्तात्रय लहानू करपे, राजेश लक्ष्मण टिटमे आणि त्यांचे पुतणे आहेत श्री राजेंद्र निवृत्ती कातोरे, श्री जगदीश निवृत्ती कातरे. बहिणे भाऊ आहे. भरभरून असा हा मोठा परिवार आहे. आणि या दोन्ही भावांनी एकत्रित येऊन पित्याने आपल्यावरती केलेले संस्कार, मातेने आपल्यावरती केलेले संस्कार, या संस्कारातून उपकारातून ऋणत्रय होण्याकरता आज या ठिकाणी ज्ञानदान, अन्नदान तथा पिंडदान हा संयुक्तिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. विठाला म्हणून सेवेसाठी निवडला. थोडा इको राहू द्या, असं कोरडा कोरडा वाटतोय. हॅलो, लई पण नका सर. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. प्रस्तुतच्या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला प्राप्त झालेल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी धावपळ करणारा अग्रगण्य धावपळ करणारं जे मन आहे त्या मनाला तुकोबराय अट्टहासपूर्वक काहीतरी सूचना करताय, काहीतरी विनंती करताय. आता जाणकार ऐकणारे माझ्यासमोर बसलेले आहे. तुम्ही म्हणाल महाराज मनालाच का तुकोबरायने पहिल्या चरणामध्ये नवे नवे अभंगामध्ये मनालाच का तुकोबराय विनंती करताय? तुकोबराय म्हणू शकले असते नको नको डोळ्यानो गुंतू माया जाळी, नको नको हातानो नको नको पायानो. नवे नवे संबंध इंद्रियाला तुकोबरायने त्या ठिकाणी उपदेश केला असता, पण तुकोबराय मनाला सांगताय. जे न दिसणारं मन आहे त्या मनाला तुकोबराय विनंती करताय की मना या मोहजंजाळामध्ये गुंतू नकोस. मनालाच का? कारण मन दिसत जरी नसेल तर गुण दाखवल्याशिवाय राहत नाही. काय गुण दाखवल्याशिवाय राहत नाही. जसं एखाद्या वायरीमध्ये एखाद्या तारीला करंट दिसत नाही, जर पायचाच असेल तर हात लावून बघावं लागेल. तसंच आहे मनाचं कार्य. जुनी आपल्याकडे एक म्हण होती, राजा बोले, बोला बोला, राजा बोले दल हाले. तसं इंद्रिय ही प्रजा आहे आणि मन ही राजा आहे. काय इंद्रिय ही प्रजा आहे, मन ही राजा आहे. त्या ठिकाणी मन त्या ठिकाणी डिसिजन घेतं आणि इंद्रिय कार्य करतात. आणि भगवान परमात्म्याला मानवी देहाच्या जीवातलं जे मन आहे, जे सूचना करणारं, जे निर्णय घेणारं जे मन आहे ते तुकोबराय म्हणतात माझ्या भगवान परमात्म्याला ते अभिप्रीत आहे. आणि मनाने केलेलं कोणतंही कार्य देवाला आवडतं. शास्त्रामध्ये 3-4 प्रकारच्या पूजा सांगितल्या. जीव ब्रह्मैक्य पूजा, मूर्ती पूजा, परापूजा आणि सर्वात श्रेष्ठ पूजा सांगितली ती म्हणजे मानस पूजा. पूजेचे प्रकार आहे जीव ब्रह्मैक्य पूजा, मूर्ती पूजा, परापूजा आणि मानस पूजा. आता 3 आपल्याला पाहायच्या नाही, महत्वाची मानस पूजा पाहायची आहे. या पूजेपेक्षा या 3 पूजेच्या व्यतिरिक्त मानस पूजेने भगवान परमात्मा लवकर आपलासा होतो. काय आणि ती देवाला आवडते. तुकोबरायांचं प्रमाण आहे मनोमय पूजा हेची पडिये किशी राजा, किंबहुना हेची आवडे किशी राजा. मनाने केलेलं कार्य त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आवडतं. नवे नवे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तू मन मी हेची करी माझे भजनी प्रेमधरी. मनाने केलेलं भगवान परमात्म्याला आवडतं. मन हे अतिशय चंचल आहे. इतकं चंचल मन आहे, एवढं चंचल आहे काहीतरी प्रमाणे. चंचल चित्ताशी रात्रीच अभंग ऐकला आपण. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. इतकं मन चंचल आहे. किती चंचल आहे?
किती चंचल आहे, जाता येता न लगे वेळ. सांगू का तुम्हाला बाबा, तुम्ही खूप सुंदर ऐकताय, चष्मेवाले बाबा. मला सांगा तुमचं वय किती आहे? 70 वर्षाचे झाले तुम्ही? पाहता पाहता 70 वर्षाचे झाले बाबा. तुम्हाला मुलं किती बाबा? एक मुलगा आहे. बाबा तुमचं लग्न झालंय का? हा, लग्न. मला सांगा बाबा, तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही 20 वर्षाचे होते असं आपण गृहीत धरू. आमच्या आईसाहेब त्या ठिकाणी 16-17 वर्षाच्या असतील असं आपण गृहीत धरू. तुमचं लग्न झालं, मला मन किती चंचल हे पटवून द्यायचंय. लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर घरच्यांनी सांगितलं, म्हणले दादा घे एवढे 1000-2000 रुपये घे आणि जा कुठंतरी फिरून ये. कुठंतरी म्हणजे कुठं? गोव्याला. अहो देवदर्शन करून ये. वैदिक धर्माप्रमाणे आपल्या त्या ठिकाणी कुलदेवतेचं त्या ठिकाणी दर्शन करू नये. तुम्ही गेल्याच्या नंतर फिरले आणि आता तुमचं वय आता त्या ठिकाणी 70 वर्षाचं आहे. तुम्हाला 50 वर्षाच्या नंतर हे आठवलं काय? तेव्हा तुम्ही 20 वर्षाचे होते, आता 50 वर्षाच्या नंतर तुम्हाला ते आठवलं काय? माझं लग्न झाल्याच्या नंतर मी बाळूच्या आईला घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो तीर्थक्षेत्राला. तिथलं त्या टायमाला बदल, आता किती बदल झाला असेल. आता तिथं वातावरण तेव्हा कसं होतं, तुम्ही जर मनात जरी आणलं तरी सेकंदात तिथं जाऊन येताल की नाही? कशाने? मनाने. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. एवढं चंचल मन आहे. मग हे चंचल मन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणाला विलीन होईल का? म्हणून तुकोबार आहे पहिल्या प्रथम या मनाला विनंती करताय, मनाला त्या ठिकाणी उपदेश करतायत की मना या मोहजंजाळामध्ये गुंतू नको. अहो तुमचं आमचं सोडा, साधू संतांना सुद्धा या मनाने ग्रासलाय. साधू संताला सुद्धा या मनाने ग्रासलाय. नवे धनुर्धारी योद्धा असणारा अर्जुनाला ज्या वेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना ज्याने आपल्यावरती अपकार केला तो बाप जरी असला तर त्याच्यावरती शस्त्र चालवणं हा माझा कायदा आहे, हे माझ्या नियमामध्ये आहे. गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदय्यते. उचल म्हणले ते तुझं ते धनुष्य. पण अर्जुनाने त्या ठिकाणी कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य बघितले, आपले सावत्र बहु बघितले, बालपणचा सखा कर्ण बघितला आणि अर्जुन देवाला बोलतोय, देवा तू म्हणतोय पण या युद्धासाठी माझं मन तयारीत नाहीये. माझं मन मला ग्वाही देत नाही, कारण माझं मन वाऱ्यापेक्षाही या ठिकाणी या युद्धभूमीवरून धावपळ करताय. चंचल म्हणा कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्यहम निग्रम म्हणणे वायुरी वसु दुष्करम. काय एवढं चंचल मन आहे. आज रोज अद्याप विज्ञान एवढं प्रगत झालं, उल्हास भाऊ एवढं प्रगत झालं, माणूस किती स्पीडली बोलतो हे मोजण्याचं यंत्र अस्तित्वात आहे. गाडी किती गतीने धावते हे मोजण्याचं यंत्र अस्तित्वात आहे. वारा किती गतीने धावतो हे मोजता येतं. पावसाचे थेंब आकाशातून जमिनीपर्यंत किती वेळात येतात हे मोजण्याचं यंत्र अस्तित्वात आहे. पण आज रोज अद्याप मनाची गती मोजणारं यंत्र अस्तित्वात नाही. काय? मनाची गती मोजणारं यंत्र अस्तित्वात नाहीये. ऐका, तुम्हा आम्हाला मन त्रास देतं यात नवल नाही आहे, साधू संतांना सुद्धा त्रास दिलाय. म्हणून महाराज एका ठिकाणी बोलताय, देवा हे देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 संसार व्यसनी पडून दी देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 की देवा सार रूप माझं मन व्यतीत होऊ देऊ नको. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दे विठ्ठल. विठ्ठल 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 रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पुढे देवा हे माझं मन आहे, चंचल आहे, या मनाला त्या ठिकाणी संसार रूपी व्यसनामध्ये व्यतीत होऊ देऊ नको. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडो नेदी. म्हणजे तुम्हा आम्हाला मन त्या ठिकाणी ग्रासेल यात नवल नाहीये गड्या, पण साधू संतांना सुद्धा या मनाने त्रास दिला. चला तुकोबारायांना विचारू, ज्या वेळेस श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूरला, श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर माऊली पालखी सोहळ्यामध्ये तुकोबाराय पहिल्या प्रथम गेले. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोपाळपुऱ्यापासून, गोडे ऐका बरं का, गोपाळपुऱ्यापासून तर त्या ठिकाणी लाईनीमध्ये तुकोबाराय लागले. बरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी गाभाऱ्यामध्ये ब्रह्ममुहूर्ताला तुकोबारायांची एंट्री झाली. तुकोबारायांनी त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप बघितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, नजर खाली आली आहे. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनावरी, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, नजर खाली आली, चरण बघितले आणि तुकोबाराय म्हणतात देवा, हे देवा मी तुझे चरण बघितले, माझ्या मनाची गती खुंटीत झाली, सांग ना देवा, सांग देवा, सांग आता माझ्या मनानं कोठं धाव, आता कोठे धाबे मन तुमचे चरण देखलिया. याचा अर्थ काय? या महाराज. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. देवा मी तुझे चरण बघितले, माझ्या मनाची गती खुंटीत झाली, देवा सांग ना आता माझ्या मनानं कोठं धाव, आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. आता याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ काय होतो? ज्या अर्थी तुकोबाराय म्हणताय, जर तर व्याकरणी दृष्ट्या जर तर ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात देवा सांग आता, आता माझ्या मनानं कोठं धावं. आता म्हणजे काय? आता म्हणजे अगोदर नाही, आता म्हणजे नंतर नाही, आणि आता म्हणजे आता माझी सटकली सुद्धा नाही. कळतंय ना? आता माझ्या मनानं कोठं धावं, त्या याचा अर्थ तुकोबाराय म्हणतात आता माझ्या मनानं कोठं धावं. याचा अर्थ असा, तुकोबारायांचं मन या आधी धावपळ करीत असलं पाहिजे. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात आता माझ्या मनानं कोठं धावं, मन एवढं चंचल आहे. महाराजांनी मागाशी प्रमाण सुचवलं, मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. किती चंचल आहे. आमचे गुरुनाम गुरु श्रद्धे बाबा सांगायचे, बाबा म्हणायचे मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, मनात आणि भूतात काहीच फरक नाही. काय? किती चंचल आहे, मनात आणि भूतात काहीच फरक नाही. म्हणले एका सद्गुरू असताना अमावस्याच्या रात्री उठला, स्मशानामध्ये गेला, पुरलेल्या प्रेतावरती बसला आणि भूताची साधना सुरू केली. कोणाची? तुमच्या करता भूताची साधना. भूताची साधना सुरू केली. म्हणे ओम भूतदेवाय नमः, ओम भूतदेवाय नमः. अर्ध्याच तासात दाजी भूत प्रसन्न झालं. भूताने सांगितलं, बोल शिष्या, तू आपला पहिला आणि शेवटचा शिष्य आहे, काय हवंय तुला? याने सांगितलं, म्हणले भूत दादा मला काहीच नकोय, माझ्या ओढलोपार्जित माझ्या बापजादाने माझ्याकरता खूप अशी जमीन जुमला घेऊन ठेव. थांब ना भाऊ, घेऊन ठेवलाय. म्हणले मी एकुलता एक आहे, पाणी तुम्हीच आहे. म्हणले माझ्याकडून एवढं काम शक्य होत नाही, तुम्ही माझ्या बरोबर चालायचं, मी तुम्हाला जे काम सांगेल तेवढं तुम्ही करायचं. भूत म्हणला ठीक आहे मी येतो गड्या, पण माझा एक नियम आहे, एक माझा दंडक आहे, मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे, पण मला काम संपलेलं चालत नाही. तो म्हटला चालतं घरी, आपल्याकडे काम कमी आहे का? चाल म्हणले आपल्या घरी, आपल्याकडे काम कमी नाही. म्हणले घरी घेऊन आला आणि भूताने याचा पराक्रम सुरू केला. सांग काम नाही तर खातो तुला. याने सांगितलं जा, म्हणले तिकडे कुंभपाळ शिवारामध्ये आपली 100 एकर जमीन आहे, म्हणले तेवढी उधाडून ये. उधाडून कळतं ना तुम्हाला, म्हणजे नांगरून ये. जा म्हणले तेवढी उधाडून ये. भूत गेला, 5व्याच मिनिटाला परत आला. महाराज सांग काम नाही तर खातो तुला. याने सांगितलं, म्हणले दादा अरे तुला 100 एकर जमीन नांगरायला लावली होती. याने सांगितलं, म्हणले दादा एक सांगू का? म्हणले 100 एकर तर नांगरलीच, पण शेतामध्ये जाऊन बघ. म्हणले भावबंदाचे बांध सुद्धा ठेवले नाही. शेतामध्ये गेला महाराज, खरोखर नांगरापेक्षा खोल जमीन नांगरली होती. भयभीत झाला, आषाढभूत झाला, शाशांकित झाला. आता ते भूत येणार, मला खाणार. त्याचं पूर्व लिखित, पूर्व संचित, पूर्व प्रारब्ध चांगलं. बालपणचा मित्र त्याला भेटण्याकरता आला आणि मित्राने त्याची ती आषाढभूत अवस्था बघितली आणि मित्राने विचारलं, म्हणले रामभाऊ काय झालं? त्याने घडलेला प्रकार सांगितला. तो म्हणले काळजी करू नको, मी आहे. भूत येईल तुला म्हणेल सांग काम नाही तर खातो तुला, त्याला म्हणायचं काहीच करू नको, काम घे, जावर ये खाली, एवढंच करायचं.
तितक्यात म्हणतो नाही तर भूत आलं आणि त्याने विचारलं, सांगितलं, सांग काम नाही तर खातो तुला. याने आपला खांब काढून ठेवला होता. म्हणले तो खांब दिसतो. म्हणले हो हो. म्हणले तो खांब घे आणि रो. याने घेतला तसा खांब रवला. आता सांग म्हणले काम नाही तर खातो तुला. याने सांगितले, म्हणले ए भूता, म्हणजे ते म्हणतंय बरं का, म्हणले ए भूता आता काहीच करायचं नाही. म्हणले मग जावर ये खाली, जावर ये खाली, जावर. आता खाली तर घ्या ना, मी एकट्यानं उपत घेतलं का? जावर ये खाली, जावर ये खाली. आता मला जाणकार ऐकणारे श्रोते, तुम्ही मला विचार करून सांगा, ते भूत या सदग्रस्ताला तकलीफ देऊ शकतं का? महाराज तुमच्याकडे लोक बोलती नाही, बोलते ना. आजी आमच्याकडे मेलेव माणसं जाळी ते, तुमच्याकडे मी काय युक्रेनची युद्धातून पळून आलो का? मग बोला ना, गप्पा गप्पा बोला ना, का बरं गप्पा गप्पा पाहू राहिले माक. नाही, तो वेगळा विषय चालू आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, मला सांगा, आता ते भूत याला तकलीफ देऊ शकतं का? ते काम संपणार आहे का? मग तुकोबर आहे म्हणतात. शास्त्रकारांनी या मनाला भूताची उपमा दिली आहे. कशाची? भूताची. मग या मनरूपी भूताला परमात्मा रूपी खांब जर प्राप्त करून दिलाय, हे मनरूपी भूत परमात्मा रूपी खांबापासून अजिबात बाजूला जाऊ शकत नाही. लाचावले मन लागली सी गुडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. किंवा महाराज अजून प्रमाण सांगतायत, हे एने सोसे मन झाले हाव भरी, एने सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी. परत मगारी येत नाही, परत मगारी येत नाही, एने सोसे मन झाले हाव भरी, एने सोसे मन झाले हाव भरी. येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी. एकदा की या मनरूपी भूताला परमात्मरूपी खांब जर प्राप्त करून दिला, हे मनरूपी भूत परमात्मरूपी खांबापासून अजिबात बाजूला जाऊ शकत नाही. लाचावले मन लागली सी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. किंवा येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. ती परत माघारी येत नाही. तुकोबराय म्हणतात, किती जरी चंचल असेल, एकदा की परमात्मा रूपी त्या ठिकाणी भगवंताचा खांब प्राप्त झाला की परत माघारी येत नाही. एवढं असणारं हे चंचल मन, म्हणून तुकोबरायने पहिल्या प्रथम या मनाला आळवणी घातली आहे. अट्टहासपूर्वक तुकोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणताय की या मोहजंजाळामध्ये या मनाला व्यथित होऊ देऊ नका. मोहजंजाळ म्हणजे काय? मायाजाळ. हे विश्व मायाने व्यापलेलं आहे, मायारहित विश्व आहे. ज्या वेळेस भगवान परमात्म्याने हे विश्व निर्माण केलंय, मी मगाशी सांगून गेलो, 14 लोक निर्माण केले. आतल वितल सुतल तलातर रसातर सोरलोक भोरलोक मोहरलोक जनलोक तपलोक सत्यलोक ब्रह्मलोक मृत्यूलोक, या 14 लोकाची निर्मिती करत असताना भगवंताने एकटी नाही केली महाराज. मग मायेच्या मिश्रित हे विश्व निर्माण केलं. काय? माया रहित हे विश्व आहे, मायेचं सहकार्य घेतलं आणि भगवंताने विश्वाची निर्मिती केली. माया जर नसती ना, आपल्या समोर जर एखाद्याचे 2 तुकडे जरी झाले असते तर माणसाच्या अंतःकरणामध्ये कधीच पाझर फुटला नसता. पण ही माया अशी आहे. माया 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 म्हणजे काय? माया म्हणजे तया नाम माया, या मा सा जी, जी नाही ती माया, असलेलं झाकवते आणि नसलेलं दाखवते, तया नाम माया. अजून माया म्हणजे काय? जे आपलं नाही ते आपलंसं करून दाखवते, तया नाम माया. एक वेळचा प्रसंग आहे. भगवान परमात्माने सुदामजी देव एका ठिकाणी बसलेले असताना सुदामजी देवाने भगवान परमात्म्याला प्रश्न केला. म्हटले, देवा तू गीतेमध्ये विश्वरूप दाखवलं, भक्ती सांगितली, माया सांगितली. म्हणले देवा मग ही माया 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 नेमकी माया म्हणजे काय? ही माया म्हणजे नेमकी माया कोण?
माया नावाची स्त्री नाही बरं का. माया म्हणजे कोण? भगवंताने सांगितलं, म्हणले सुदामा तुला असं सांगून शिकून जमणार नाही. म्हणले मग तुला असं प्रॅक्टिकली एखाद्या दिवशी सांगावं लागेल की याला माया म्हणतात म्हणून. 4-6 महिने गेले. माया सांगतोय गोड आहे. कदाचित तुम्ही ऐकलं नसेल, महाराज मंडळी सोडल्याच्या नंतर ऐका ना, गोड आहे, लक्ष देऊन ऐका. माया सांगतोय, म्हणले माया ही तुला सांगेल म्हटले, पण तुला असं प्रॅक्टिकली सांगेल की याला माया म्हणतात म्हणून. 4-6 महिने गेले आणि भगवान परमात्मा आणि सुदामजी देव स्नानाकरता एका नदीवरती गेले. नदीवरती गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने स्नान केलं आणि काठावरती आले. आल्याच्या नंतर सुदामजी देवाने त्या ठिकाणी स्नानाकरता त्या घाटाच्या पायऱ्या चढत चढत उतरत खाली आले. घोट्या इतक्या पाण्यात, पोटरी इतक्या पाण्यात, गुडघ्या इतक्या पाण्यात, कमरी इतक्या पाण्यात, पोटा इतक्या पाण्यात, इथपर्यंत आले. महाराज याला काय म्हणतात तुमच्याकडे? हानवटी. कोणी शब्द ठेवला काय? हानवटीपर्यंत पाणी आलं. सुदामजी देवाने कान दाबले, नाक दाबलं आणि डुबकी मारली. माया सांगतोय बरं का, जशी डुबकी मारली तशी प्रकार असा घडला, ती नदी दुविंद अवस्थेमध्ये, अचानक त्या नदीला पूर आला आणि दुविंद अवस्थेमध्ये ती नदी वाहू लागली. आणि सुदामजी देवाने ठाव बोलला, देवा वाचवा, देवा वाचवा. पण भगवान परमात्म्याला सुद्धा त्या पाण्याचा ठाव लागणार नव्हता, एवढं पाणी होतं असं समजा. पण प्रारब्ध असं सुदामजी देवाला पोहता येत होतं. पोहत 4-5 किलोमीटर सुदामजी देव पाणी तोडत एका नगरीच्या घाटाला येऊन अडकले. त्या घाटाच्या दगडाचा कोपरा सुदामजी देवाने धरला आणि कसं तरी वरती आले. आणि वरती आल्याच्या नंतर 4-5 किलोमीटर पाण्यामध्ये पोहून सुदामजी देवाला भूक लागली होती. तहान नव्हती लागली. का बरं? पाण्यातच होते, तहान नव्हती लागली. आणि महाराज त्या नगरीमध्ये आले. पण प्रकार असा घडला, मला आता कोणीतरी मधुकरी देईल, कोणीतरी मला भाकर वाढेल, माझं पोट भरेल, माझी भूक शांत होणार, या हेतूने त्या ठिकाणी सुदामजी देव त्या नगरीमध्ये फिरू लागले. पण प्रकार असा घडला, प्रत्येक दरवाजा बंद झालेला होता. शेवटी त्या गावाच्या वेशीच्या बाहेर सुदामजी देव आले आणि वेशीच्या बाहेर संबंध नगरीतले लोक एका ठिकाणी जमा झालेली होती. एका जणाकडे सुदामजी देव गेले, हाताला धरलं, म्हणले दादा मी पाण्यामध्ये पोहून आलोय, पुरामध्ये पोहून आलोय, मला भूक लागली आहे, मला मधुकरी देता का, मला काहीतरी जीव घालता का? त्याने सांगितलं, म्हणले महाराज तुम्हाला दिसत नाही की इथं काय चालू आहे? म्हणले काय चालू आहे? म्हणले आमच्या नगरीचा राजा मरण पावलाय, अजून स्वयंपाकाला वेळ आहे. माया सांगतोय बरं का, काय सांगतोय? बोमला म्हणले सुदामजी देव एका ठिकाणी बसले, या देवाच्या नादी लागलो. म्हणले त्याने जर ठरवलं असतं, आप तेज आकाश वायू पंच महाभूतावर त्याची सत्ता आहे, त्याने जर विचार केला असता तर तो वाचू शकला असता, पण त्याने मला वाचवलं नाही. परत उठले, दुसऱ्या जणाला विचारलं, म्हणले का हो दादा मग अंत्यविधीला एवढा उशीर काय हो? त्याने म्हणले महाराज आमच्या नगरीचा नियम असा आहे, आमच्याकडे काय इकडे 1000 रुपये भेटते नाही. तुमच्याकडे आहे का महाराज? आमच्याकडे काही इलेक्शन वगैरे होत, मतदान होत नाही. म्हणले ते बघा तो हत्ती दिसतो का? म्हणले हो. त्या हत्तीच्या सोंडेमध्ये काय? म्हणले गुलाबाचा हार आहे. म्हणले आमच्या नगरीचा नेम असा आहे गड्या, हत्ती ज्याच्या कोणाच्या गळ्यामध्ये हार घालतो तो इथून पुढचा राजा होतो. बोमला म्हणले. सुदामजी देव एका लिंबाच्या खोडाला पाठ टेकून बसलेले आहे आणि महाराज देशे विदेशातून राजे महाराजे राजकुमार आलेले आहे. कशा करता? हार स्वीकारण्यासाठी. जसा हत्ती निघाला प्रत्येक जण असे मागं माना करायची, नको उगाच माझ्या गाड्यात घालायला. असं होतं का बाबा? मी जर असतो तर मी सगळ्याच्या पुढे असतो, कारण मी लय भारी, मी सगळ्याच्या पुढे असतो महाराज. प्रत्येक जण असं खाली मान करायचं, पण हत्ती कोणाच्याच गळ्यामध्ये हार घालायला तयार नाही. जसा हत्तीने 2-3 चक्रा मारल्या, जसा हत्ती त्या लोकांमधून सटकला तसा लिंबाच्या खोडाजवळ कोण होतं? जसा आला तसा हत्तीने त्या ठिकाणी सुदामजी देवांच्या गळ्यामध्ये हार घातला आणि जयघोष झाला. म्हणले महाराज की. नावच माहिती नव्हतं. माया सांगतोय बरं का मावशी, नावच माहिती नव्हतं. एका जणाने विचारलं, म्हणले महाराज आता तुमचं नाव काय? म्हणले माझं नाव सुदामा. म्हणले सुदामा महाराज की. अंतविधी झाली आणि विधीपूर्वक त्या ठिकाणी राजटिलक सुदामजी देवाचा झाला. मला सांगा 1 तासापूर्वी कुठं होता? कुठं? बोला. काय म्हणते मावशी? नदीत पाण्यात. आता कोण झाला? राजा झाला. राजा म्हणलं का राजाला बाबा
राणी महत्वाची आहे. सुंदर अशी एका राजाची राजकुमारी बघितली. थाटामाटामध्ये सुदामजी देवाचा विवाह संपन्न झाला आणि 4-5 वर्ष राज्यकारभार व्यवस्थित चालू आहे. 2 मुलं झाले. असं करता करता 10 वर्ष झाले आणि दुर्दैव असं एक दिवस सुदामजी देवाची राणी म्हणजे ती धर्मपत्नी वारली आणि सुदामजी देव उशाला बसले आणि रडू लागले. रडताय सुदामजी देव, टाहो फोडला सुदामजी देवाने. तितक्यात प्रधानजी पळत आले. प्रधानजीने सांगितले, म्हणले महाराज रडू नका, म्हणले आता तयारीला लागा. म्हणले काय तयारीला लागा? म्हणले महाराज तुम्हाला आमच्या नगरीचा भाग ए माहिती आहे, पण बी तुम्हाला सांगितलंच नव्हतं. म्हणले बी काय? म्हणले असा आहे भाग एक असा आहे, राजा मरण पावला, हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये हार घालेल तो इथून पुढचा राजा होतो. पण राणी मरण पावली का राजाला, हा राजाला स्वतः जावं लागतं. काही तुमची शेवटची इच्छा? काय शेवटची इच्छा? म्हणले बायको गेली, राज्यही जाणार, पोरही परके होणार, काहीच शेवटची इच्छा नाही. म्हणले मी तयार आहे. पण नंतर आठवलं मी एवढ्या ह्या रागुड्यामध्ये गुंतलो कसा. म्हणले मी एका नदीतून आलो होतो. हा म्हणले शेवटची इच्छा आहे प्रधानजी. म्हणले कोणती? म्हणले मला एखाद्या नदीचं स्नान करायचं आहे. प्रधानजीने सुंदर असा रथ सजवला. पुढे घोडे निघाले, हत्ती निघाले, दासदाशा निघाल्या. थाटामाटामध्ये सुदामजी देव परत त्या घाटावरती आले. कुठं? जिथून वर आले होते तिथं सुदामजी देवाने त्या ठिकाणी परत पायऱ्या उतरत उतरत परत एकदा घोट्या इतक्या पाण्यात, गुडघ्या इतक्या पाण्यात, कमरे इतक्या पाण्यात, छाती इतक्या पाण्यात, गळ्या इतक्या पाण्यात आणि परत इथं आले. कुठं? हानवटीपर्यंत आले. परत कान दाबले, परत नाक दाबलं, डुबकी मारली आणि वरती आले. वरती आल्याच्या नंतर तो घाटही नव्हता, ते प्रधानजी नव्हतं, ते सैन्यही नव्हतं, ते हत्ती नव्हते, ते घोडेही नव्हते, ते दासदाशाही नव्हत्या आणि माझा भगवान परमात्मा देहुडा चरणी वाजवितो विनू. गोपिकार म्हणून स्वामी माझा भगवान परमात्मा त्या नदीच्या काठाला उभे होते. सुदामजी देवाने भगवान परमात्म्याला बघितलं, पळत गेले आणि कडकडून मांडीला मिठ्या मारल्या आणि सुदामजी देवाने टाहो फोडला आणि भगवान परमात्मा हसायला लागले. सुदामजी देव म्हणताय, देवा अरे काय हा योग घडला, किती टाटाटूट तुझी माझी झाली 10 वर्षाची आणि तू हसतोय. अरे काय दुःख दाखवलं देवा तू मला. या पाण्यातून पोहत होतो तेव्हा तू वाचू शकत होता, तू वाचवलं नाही. जाऊ दे, तिथं गेलो एवढी आशा दाखवली, मी राजा झालो, माझं लग्न झालं, मला 2 मुलं झाले, ठीक आहे. पण देवा खरं सांगू दुःख तेव्हा वाटलं आज पहाटी ब्रह्ममुहूर्ताला तुझी वहिनी मिली आणि मला या लोकांनी सतत चालवलं होतं. देवा कुठं होता? आणि देवा तू हसतोय. भगवान परमात्मा म्हणताय, सुदामा हसू नको, मग रडू का रे? म्हणजे अरे देवा असं काय, एवढं मी तुला दुःख माझं व्यथित झालो तुझ्या समोरून, तू हसतोय. म्हणजे हसू नको मग रडू का रे? अरे म्हटले सुदामजी या नदीला पुरच आला नाही, पुरच आला नाही तर तू वाहिला कुठून? अरे वाहिलाच नाही तर तू नगरीत गुतला कुठून? गुतलाच नाही तर राजा झाला कुठून? राजाच नाही तर राणी कुठून? राणीच नाही तर पोरं झाले कुठून? राणीच नाही तर राणी मेली कुठून? म्हटले मग देवा हे काय होतं? म्हटले चल परत 6 महिने माग. म्हणले 6 महिन्यापूर्वी तुला बोलत होता, मला माया ऐकायची आहे, मला माया दाखवा, माया म्हणजे काय हे मला सांगा. भगवान परमात्मा सांगताय, सुदामजी खरं सांगू, खऱ्या अर्थाने यालाच माझी माया म्हणतात. विठ्ठल असलेलं झाकवते आणि नसलेलं दाखवते, तया माया. आपल्याला वाटतं काय तुम्ही माझे, मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहे, मी तुमचा आहे, ती माझी आहे, तो माझा आहे. पण खरं सांगू तुम्हाला, माफी मागून बोलतो ताई, तुकोबारायांचं वाक्य असं आहे, तुकोबाराय म्हणतात माय बापे सांभाळी ती, बरोबर, लोभा कारणे पाळी ती. तुकोबारायांचं वाक्य आहे. यावत चंद्र दिवा करो त्रिकालाबाधित सत्य वाक्य आहे. आपल्याला ते मांजरीचं का माकडाचं दृष्टांत माहिती आहे. पाणी कमरेवरचं खांद्यावर, खांद्यावरचं डोक्यावरचं वर, आणि इथं पाणी आलं डोक्यावरचं पायाखाली. या विश्वामध्ये तुमचं आमचं कोणीच नाही. काय या विश्वामध्ये भगवान परमात्मा वगळता, या विश्वामध्ये तुमचं आमचं कोणीच नाही आहे. आपल्याला वाटतं भाऊ माझा आहे, बहीण माझी आहे, सासू माझी आहे, सासरा माझा आहे, बाप माझा आहे, आई माझी आहे. पण कबीरदासजी महाराज सुंदर वर्णन करतात. काय झालं महाराज, माझा आवाज बसला त्याच्यामुळे बेसूर होतोय बरं का. मी आमचा महिन्याचा सप्ताह चालू आहे. उपत्यात येत आहे आम्ही, उपत्यात ते रोजानं परवडत नाही. उपत्यात महिना झाला, आज 27वा दिवस आहे. आणि मी खूप आजारी आहे. तुम्हाला सांगितलं असं दाजीने मला काय झालं होतं, फटका बसला होता. म्हणजे ऐका ना, थोडं
प्रयत्न करतो. कबीरदासजी महाराजांचं वाक्य आमचे बाबा अनर्थे बाबा गोड गातात. हे बाप कहे बेटा मेरा है और माँ कहे बेटा मेरा है, न बाप का न माँ का ये तो जन्म देने का नाथा है. काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. भाई कहे बहन मेरी है और बहन कहे भाई मेरा है, न भाई की न बहन का ये तो रक्षा बंधन का नाथा है. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. सास कहे जमाई मेरा है और ससुर कहे जमाई मेरा है, न सास का न ससुर का ये तो बेटी देने का नाथा है. तू काया नगर का सौदागर. हे कबीर कहे कमाल मेरा है और कमाल कहे कबीर मेरा है, न कबीर का न कमाल का ए तो हरि गुण गाने का नाथा है. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे ही जाना है. तू काया नगर का सौदागर. तू काया नगर का सौदागर. किती गोड बोललो. बाप कहे बेटा मेरा है और माँ कहे बेटा मेरा है, न माप का न बाप का ये तो जन्म देने का नाता है. भाई कहे बहन मेरी है और बहन कहे भाई मेरा है, न भाई की न बहन का ये तो रक्षाबंधन का नाता आहे. आपलं कोणीच नाहीये दादा. फक्त महाराज म्हणतात करा रे हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासून या. आपल्या बरोबर फक्त आपला परमार्थ येणार आहे. तुम्ही जे कर्म करताय काय भगवान परमात्मा सांगताय अर्जुना कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर माते संगस्त कर्मणी. कर्म जर सच्च असेल तर निश्चित काय मी मगाशी बोलून गेलो मनाने भगवंताचं चिंतन करा. 4-5 प्रकारच्या पूजा सांगितल्या होत्या मी मगाशी तुम्हाला. मानस पूजा सर्वश्रेष्ठ आहे पण कर्म चांगले पाहिजे माणसाचं. आपल्याला वाटतं तो माझा आहे ती माझी आहे. हे जन हे सुखाचे आणि दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. अण्णासाहेबाला घरामध्ये कुठपर्यंत किंमत आहे. आमच्या ताई साहेब गोड सांगत असतात अण्णासाहेबाला कुठपर्यंत किंमत आहे. अण्णा जोपर्यंत अन्न आणतो तोपर्यंत घरात अण्णाला किंमत आहे. अण्णा आणायचा बंद झाला अण्णा घरातलीच मंडळी केव्हा काना करतील सांगता येत नाही. अजून सांगू सुभाषितकार महाराज खूप गोड बोलले. विठ्ठल 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 विठ्ठल. सुभाषितकार शब्द ऐकायला जड आहे पण अर्थ गोड आहे बरं का. सुभाषितकार सांगतात सुभाषितकार सांगताय आत्मनस्तु कामाय पत्नी प्रिया भवती पुत्र प्रिया भवती सर्वं प्रिया भवती. कळलं तुम्हाला.
अर्थ कळाला का? सांगू का पुढून महाराज? सांगू? आत्मनस्तु कामाय पत्नी प्रिया भवती, पुत्र प्रिया भवती. पती पत्नी एकमेकावरती प्रेम करतात. 6 विकारापैकी एक विकार मानला जातो, तो म्हणजे काम विकार. एवढ्या करताच आहे. मग मला सांगा, जर कदाचित आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो, एखादं तारुण्य अवस्थेमध्ये एखादीचा पती गेला किंवा एखाद्याची पत्नी गेली, पत्नी पती करता किंवा पती पत्नी करता, तसं न राहता परत दुसऱ्या विवाहामध्ये गुंतून स्वतःला घेतो. मग याला प्रेम म्हणाल का? ही लटकी माया आहे की नाही बाबा? लाखामध्ये एखादं जोडपं असं असेल की स्वयंदेह त्या ठिकाणी त्या व्यक्ती करता पणाला लावते किंवा अर्पण करायला तयार आहे. आपलं कोणीच नाही. आपल्याला वाटतं हे वरवर दिसतं महाराज, नाही, आपल्याबरोबर काहीच नाही. आपण म्हणतो याच्याकरता करायचं आहे, त्याच्याकरता करायचं आहे, पण नाही. सर्वात महत्वाचं पहिली गोष्ट माणसाने माणसासाठी जगायला शिकलं पाहिजे आणि आपल्याकरता जगत असताना समाजाचा पण विचार केला पाहिजे. फार परमार्थ केला, फार माळा घातल्या म्हणजे फार सज्जन माणूस आहे असं नाही. आपण सोशल मीडियाच्या माध्यमात मला तिकडे जायचं नाही, माझा तो विषय नाही. आज आपलं या विश्वामध्ये कोणीच नाही. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता तो भगवान परमात्मा, तो सोडून त्याच्या वाचून या विश्वामध्ये कोणीच नाही आहे. म्हणून आपल्याला वाटतं आपण या मायेने ग्रासलोय, आपल्याला वाटतं तो माझा हे जनसंबंध माझा, हे गणगोत माझा आहे, हा परिवार माझा आहे, पण आपलं कोणीच नाही. हीच गोष्ट तुकोबर आहे आपल्याला समजवताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. नको नको मना गुंतू माया जाळी, 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 नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी रासावया, काळ आला जवळी रासावया, काळाची एवढी पडेल देवा, काळाची एवढी पडेल देवा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तुकोबर आहे म्हणतात म्हणा या मोह जंजाळामध्ये गुंतू नको. काळ नावाचा राक्षस क्षणाक्षणाला तुझी वाट पाहतोय. काळ आला जवळी ग्रासावया. मला सांगा, काळ आपल्या जवळ येतोय का आपण काळाजवळ चाललोय? हो सरपंच साहेब, तुमचं काय मत आहे? मग तुकोबर कसं म्हणतात काळ आला जवळी ग्रासावया? मग तुकोबरायांचं चुकीचं आहे का? तुमचंही बरोबर आहे आणि तुकोबरायांचंही बरोबर आहे. काय? आपला काळ जवळ आलाय याचा अर्थ असा आहे, काळ तो त्याच्याच जागेवर आहे. आता समजा कार्तिक स्नानामध्ये भजनेनं काकडा केला आणि सरपंच साहेबांना आवडलं. सरपंच साहेबांना मोठी ट्रॅव्हल्स केली आणि त्यांना कुठं पाठवलं? पंढरपूरला. पंढरपूरला पाठवल्याच्या नंतर आमचे भोळे बाबडे वारकरी त्या ठिकाणी उतरले आणि उतरल्याच्या नंतर लोक म्हणतात पंढरपूर आलं नाही बाबा, ते तिथंच आहे. काय? सोलापूर जिल्ह्यामध्ये ते तिथंच आहे. तू इथून तिथं गेला, ते तिथंच आहे. अगदी तसंच आहे. काळ तिथंच आहे. आपण त्या ठिकाणी वर्षाने, महिन्याने, आठवड्याने, दिवसाने, तासाने, मिनिटाने, सेकंदाने आणि निमिषाने आपण क्षणाक्षणाला त्या भगवंताच्या त्या काळाच्या जवळ चाललोय. पण याचा विचार आपल्याला नाही. आपल्याला एक मस्ती आहे. आपल्याला वाटतं हा परिवार माझा आहे. महाराज म्हणतात काळ आला जवळी ग्रासावया. मग तुकोबर आहे म्हटले, तुम्हाला जर घमंड असेल, तुम्हाला वाटत असेल माझे मायबाप जिवंत आहे. काय? मायबाप जिवंत आहे. कोरोनाच्या काळामध्ये एवढा रणसंग्राम झाला भारत देशामध्ये, किलोने पैसे देणारे होते मायबाप मुलाकरता. पण महाराज म्हणतात ते सुद्धा कामाला येत नाही. ते सुद्धा सोडवणारे नाहीये. ते सुद्धा सोडू शकत नाही. महाराज म्हणतात काळाची एवढी
पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप ते सुद्धा सोडू शकत नाही. मी मगाशी बोलून गेलो. मग एखाद्याला वाटेल, एखाद्याला घमेंड असेल बहिणीवरती, एखाद्याला घमेंड असेल भावावरती, एखाद्याला घमेंड असेल बायकोवरती. तो काळ आठवा तुकोबरायांचा. तुकोबराय त्या टायमाला बोलले 3.5 वर्षापूर्वी शेजेची कामी न दूर राहील. कोरोनाच्या काळामध्ये एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर स्वतःची धर्मपत्नी बांबूला बांधून भाकर देत होती क्रिकेट. खरंय की नाही? पटतंय की नाही मावशी? शेजीची कामी न दूर राहील. किती प्रेम आहे भावा बहिणीचं? किती प्रेम आहे हो? तुम्हाला प्रत्येकाला भाऊ आहे का? प्रत्येकाला भाऊ आहे बरोबर. तुम्हाला प्रत्येकाला बहिणी आहे बरोबर आहे की नाही? मला एक सांगा, किती प्रेम राहतं हो भावा बहिणीचं? किती प्रेम? किती? तुम्ही गोड सांगता. किती प्रेम? जन्म झाल्याच्या नंतर, कळायला लागल्याच्या नंतर, बालवाडीपासून तर ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं. एका दप्तरात, एका डब्यामध्ये त्या ठिकाणी बालवाडीचा भात खातो. एका दप्तरात विर्याच्या त्या पिशव्या असायच्या जुना काळ. एका दप्तरामध्ये आपण 1ली ते 4थी त्या ठिकाणी वह्या पुस्तकं घेऊन जायचो. एका सायकलीवरती 5वी ते 10वी शिक्षण पूर्ण केलं. एका स्कूटीवरती 11वी ते 15वी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, डिग्री कंप्लीट केली. किती प्रेम होतो? एखाद्या नराधमाची जर वाईट राहत होते. विठाला विठ्ठल 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 रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती प्रेम आहे भावा बहिणीचं? किती प्रेम आहे? पण सांगू, एवढं प्रेम भावाचं आणि बहिणीचं आहे. आपल्याच महाराष्ट्रामधलं घडलेला विषय सांगेल मी तुम्हाला. मला मुद्दाहून नामना भाऊनी सांगायला लावलाच. 5 ते 6 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रातून एक मार्ग गेला. त्या मार्गाचं नाव समृद्धी मार्ग. समृद्धी मार्ग गेल्याच्या नंतर लोकांना तब्येतीपेक्षा आकलीपेक्षा पैसे मिळाले. सरपंच साहेब, आपण बघितले काय? आकलीपेक्षा तब्येतीपेक्षा जास्त लोकांना पैसे मिळाले. एक प्रसंग असा आहे सिन्नर तालुक्यामध्ये आणि दोडीदापूर नावाच्या गावामध्ये. अजून पण तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कात्रण बघायला मिळेल. ऐका ना, किती प्रेम आहे हो. मी असं वाचलंय ताई, त्या गावामध्ये एक जोडपं राहत होतं. 7 मुलं त्यांना होती आणि एका मुलीचा जन्म झाल्याच्या नंतर बरोबर 2-3 महिन्यामध्ये एका अपघातामध्ये दोघही नवरा बायको मरण पावले. मरण पावल्याच्या नंतर त्या ठिकाणी 6 लहान्या बहिणी आहे. मोठा भावाचा जन्म आहे, पहिला जन्म भावाचा. 5च्या 6 बहिणी आहे. सांगू तुम्हाला, मरण पावल्याच्या नंतर त्या भावाने आपल्या 6 बहिणींचा तो भाऊ बाप झाला, आई झाला आणि त्या बहिणींकरता त्यांनी शाळा सोडली. कोणीच घराला उरलं नाही. चुलता नाही, चुलती नाही, मामा नाही, मामी नाही, गणगोत नाही. बहिणींकरता जीवन जगायला लागला. लहानी जी बहीण होती तिला मांडीवरती घ्यायचा, आईची माया द्यायचा, तेलाने न्हाणायचा, धुणायचा, मालिश करायचा.
आईसारखं त्या ठिकाणी संगोपन केलं आणि बहिणींची वेणीपणी करायचा. आणि असं करता 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 बहिणी वाढायला लागल्या. उपवर झाल्या बहिणींकरता शाळा सोडली. हुशार मुलगा पण शाळा सोडून दिली का? माझ्या बहिणींना मला उच्च शिक्षित करायचंय, मोठ्या घरामध्ये त्यांना पाठवायचंय. लग्न केलं नाही. लग्न केलं नाही का? की अरे मला मिळणारी अर्धांगिनी कशी असेल, ती माझ्या बहिणींचं संगोपन करेल की नाही, माझ्या बहिणींना व्यवस्थित त्या ठिकाणी जीव लावेल की नाही. लग्न केलं नाही. लग्न केलं पण कधी? ज्या वेळेस 6 बहिणींचं लग्न झालं, दुसाट्याच्या मुलीबरोबर लग्न केलं. काय प्रेम आहे हो भावाचं, किती प्रेम आहे. ऐका ना पुढं. 6 बहिणींना त्या ठिकाणी विवाहबद्ध केलं आणि 5 ते 6 वर्षापूर्वी त्या भावाच्या राहिलेल्या 4 एकर जमीन, 2 एकर जमीन बहिणींच्या लग्नाकरता विकलेली, राहिलेल्या 2 एकरामधून समृद्धी महामार्ग चालला गेला. आणि समृद्धी महामार्ग गेल्याच्या नंतर त्या भावाला त्या ठिकाणी त्या घराचे, झाडांचे, विहिरीचे त्या ठिकाणी किती पैसे मिळाले? 2.5 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले. बहिणींच्या कानावरती ही वार्ता गेली. वार्ता गेल्याच्या नंतर बहिणींनी त्या ठिकाणी नाशिकच्या कोर्टामध्ये गेल्या आणि त्या भावावरती केस टाकली. काय केस होती माहिती का? म्हणले साहेब, ही आमची ओढलोपारची जमीन आहे, ही आमची जी भावाला जे पैसे मिळाले ना, याच्यात आमचाही वाटा आहे, ही आमची मायबापाची जमीन आहे. याच्यात आमचाही वाटा आहे, आम्हाला पैसे मिळावे याच्याकरता याचिका, खटला दाखल केला भावाच्या नावाने. कुठं? नाशिकला. नाशिकहून ती लेटर निघालं, ती नोटीस निघाली, शिन्नरला आली, शिन्नरहून गावामध्ये आली आणि आल्याच्या नंतर पोस्टमन साहेबाने दिली. दिल्याच्या नंतर भावाने वाचली. पाण्याने डोळे डबडबले. बायकोने विचारलं, अहो काय? म्हटले काय नाही, आलो जाऊन. ज्या ठिकाणून, ज्या वावरातून समृद्धी मार्ग गेला होता ना दादा, त्याच्या कडेला गेला आणि कडेला गेल्याच्या नंतर लिंबाचं झाड होतं, त्या लिंबाच्या झाडाला फाशी घेतली महाराज. ऐका ना. ज्या वेळेस त्याची बॉडी खाली घेतली आणि तिथं लेटर लिहिलं होतं, सुसाईड नोट होती आणि त्या नोटमध्ये लिहिलेलं होतं, ताई अरे तावड्याव, काय म्हणून मी तुमच्या करता कमी केलंय, काय म्हणून मी तुमच्या आयुष्याला कमी पडलोय, कुठं कसर ठेवली आहे. लहान्या बहिणीला लिहिलेलं होतं, तावडे तुला आठवत नसेल पण तुझ्या मोठ्या 5 बहिणींना आठवतंय. तू लहान होती, 2 ते 3 महिन्याची असताना आपले मायबाप एका अपघातामध्ये गेले, तुझी आई झालो, तुझा बाप झालो, पायावरती घ्यायचो, नाणायचो, धुणायचो आणि सगळ्या बहिणींना सुसाईड नोटमध्ये एकीच्या नावाने लिहिलेलं होतं, ताई अरे तुझ्याकरता काय नाही केलं, दीदी अरे तुझ्याकरता काय नाही केलं. ओढलोपारची 4 एकर जमीन होती आपल्याला, तुमच्या लग्नाकरता विकली. गावच्या पाटलाच्या मुलीचं लग्न झालं नाही, असं मी एकट्याने तुमच्या 6 बहिणींचं लग्न केलं. काय कमी केलं होतं ग? काय कमी केलं होतं मी तुमच्यासाठी? काय कमी पडलो मी तुमच्या प्रपंचासाठी? सांगू, मी तुम्हाला आत्तापर्यंत बोललो नव्हतो ताई. मी का शेवटाला लग्न केलं? मी हा विचार करत होतो, मला मिळणारी अर्धांगिनी कशी असेल, तिचा स्वभाव कसा असेल, ती तुम्हाला सांभाळेल की नाही, तुम्हाला त्रास देईल की नाही देईल, या हेतूने मी लग्न केलं नाही. भेटेल तशा दुसाट्याच्या मुलीबरोबर लग्न केलं. पण केव्हा? तुमचं लग्न झाल्याच्या नंतर. काय कमी केलं ग ताई? खरं सांगू, तुम्हाला जर हे पैसे लागतच होते तर मला एखाद्या पाहुण्याच्या थ्रू निरोप जरी दिला असता, मला निसता मेसेज जरी केला असता. हे 2.5 कोटी काय ग ताई? सांगू ताई आता मी नाहीये, पण असतो ना, करून दाखवलं असतं ग ताई. सांगू ताई, जर हे 2.5 कोटी जर कमी पडले असते ना ताई, या तुमच्या भावाने तुमच्या सुखाकरता स्वतःच्या किडन्या विकल्या असत्या. काय? स्वतःच्या किडन्या विकल्या असत्या. काय प्रेम आहे हो दादा, किती प्रेम आहे. खरं सांगू तुम्हाला, एवढंच कीर्तनातून घेऊन जा माझ्या बहिणींनो, तुमच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून सख्या रक्ताशी घात करू नका. आज कोर्टामध्ये महाराज 100 ते 80% केसेस अशा दिसतील, ते फक्त बांधावरून, हितभर बांधावरून, 10 फुटाच्या रस्त्यावरून. सरपंच साहेब, आपल्याला अनुभव आहे. एवढ्या कणभर प्रॉपर्टी करता आपण रक्ताची नाती आटवले, आपल्या नवऱ्याचं ऐकून आपल्या सख्या भावाशी, सख्या रक्ताशी गद्दारी केली. मी असं म्हणेल का ग, जर कदाचित तुमच्या
नवऱ्याच्या बहिणीने तिच्या नवऱ्याचं ऐकून तुमच्या नवऱ्यावरती केस टाकली, मग चालेल का? नाही ना ताई. अरे ज्या दिवशी तुमचा विवाह झाला, ज्या दिवशी ब्रह्मदेवतेने तुमच्या मायबापाच्या हातावरती पाणी दिलंय, गणपती बाप्पा आहे, तामण आहे, आणि ज्या दिवशी संकल्प सोडला कन्यादानम समर्पयामी, त्याच दिवशी तुमचा आणि तुमच्या भावाच्या कुळाचा संबंध तुटला जातो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून पुरुष 21 कुळाचं तर स्त्री 42 कुळाचा उद्धार करते. आधी बापाचं 21 आणि नवऱ्याचं 21, 21 दुनी 42 कुळाचा. तुमचा काहीच संबंध नाही. जोपर्यंत भाऊ बोलवतो तोपर्यंत जायचं, नाही बोलवलं तर रुसायचं नाही. तो कसा का असाना, पण नवऱ्याचं ऐकून, सासरच्या मंडळींचं ऐकून भावावरती केस टाकू नका. इथं माझ्यासमोर अशा 10-5 तरी टक्के महिला असतील की ज्यांनी आपल्या सासरचं ऐकून भावाशी गद्दारी केली आहे, नातं आठवलंय आपलं. असतील महाराज, आपल्याला पाहायला मिळतील. कोण सोबत नेणार नाही? रावणाने नाही नेलं, तुम्ही आम्ही कोण आहे हो? रावणाची प्रॉपर्टी सांगू. लंके ते लाईटीचा दोष नाही महाराज. जनरेटर जरी आणलं तरी बंद पडेल. तो माझ्या पायाचा प्रताप आहे. सरपंच साहेब, मुंबईमध्ये लाईट जाते का हो? तुम्ही ऐकलं कधी? आपण घालवली ती 2 मिनटं. हां, ठाण्याला गेलो कीर्तनाला नवरात्रामध्ये, एकदा 2 मिनटं लाईट घालवली ती या फकड्याने. म्हणजे मला बाहेरच येतं असं समजू नका बरं का. हां, नाही तर तुम्ही वेगळा संशोधन करशाल का बाबा तशात लायक काय. विनोदाचा भाग सोडा. काय सांगत होतो मी? वा वा, किती गोड श्रोते हो महाराज तुमच्या गावचे. असं वाटतं उल्हास भाऊ उचलावून अख्खे सगळे माथोरीला नेवत. राहिले 3 दिवस, आम्हाला श्रोतेच नाही. भव्य दिव्य सप्ताह चालू येत आहे पण लोकच नाही. लय अवघड आहे. असं आहे. कसं आहे? असं आहे. ऐका ऐका, रावणाची संपत्ती सांगत होतो. लंके माझी घरी किती ती ऐका, सांगत असे संख्या जैशी तैसी. महाराज 7 हिरे आणि कांचनाची होती, सोन्याची होती. एका ओरिजिनल हिऱ्याची किंमत गुगल बाबाला विचारा, 328 लाख. 3,28,00,000पासून ओरिजिनल हिरा चालू होतो. सुरुवात तिथून आहे, बेसमेंट तिथून आहे. एका 7 हिऱ्यांनी कांचनाची होती. आज भाव किती मावशी हो सोन्याला? कालचा भाव होता 1,54,340. बरोबर ना? म्हणजे मी सोनार आहे असं नाही, पण मग मला ते पाहायची सवय. ऐका ना, रावण जर आत्ता असता ना, रावणाची अख्खी लंका सोन्याची होती. 4थ्या स्कंदामध्ये रामायणामध्ये वर्णन आमचे बाबा गोड सांगतात. म्हणतात जर रावणाची जर आता लंकेतली जर एखादी निश्चित चौकट कळली ना, अशी गोल राहते ती. आपलं कशी राहते? गोल राहते. चौकणी दरवाजाच्या फळ्या अटकवण्याची चौकट, निश्चित चौकट जरी एखाद्याला जर आत्ता सापडली मृत्यू लोकामध्ये तर 35 बार आमदार होता येईल बा. सरपंच किती? 35 बार. 22,000 मन सोनं होतं एका चौकटीला रावणाच्या. मग आपली 2 तोळ्याची ड्युटी कुठं मिरविता महाराज? हे ठेवल्या ठिकाणी राहणारे आपण इति करता भांडू राहिलो. किती बलाढ्य होता रावण. 80,000 बायका होत्या रावणाला. आपल्याला ऐकून कसं होतं पुरुष मंडळी? 80, मी नाही सांगत, महाराजांचं प्रमाण आहे. काय प्रमाण ते? 80 सहस्रजया सुंदरा कामिनी. 80,000 बायका होत्या. एक जण म्हटलं मी असं सांगत होतो उल्हास भाऊ, 80,000 बायका रावणाला. म्हणले महाराज खरं? म्हणले हो. म्हणले मग ते एवढ्यांची ओळख कशी राहत होती? बायका त्याला आपल्याला काय करायचं? 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, 1,50,000 पंतू. आता जर असता सरपंच बिनविरोध येत होता, समोरच्याचं डिपॉझिट जप्त होत होतं. आखा लोकसभा मतदारसंघ त्याचा होता, ग्रामपंचायत सदस्यापासून तर संयुक्त राष्ट्र संघाच्या नेत्यापर्यंत आखा रावणच. एवढा बलाढ्य होता रावण. काही नेलं? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. आपण सुद्धा नेणार नाही महाराज. सांगू तुम्हाला आपल्याबरोबर काय येणार आहे? कबीरदासजी महाराज म्हणतात, हे जिन जिन ने यह मोती लूटे वह तो माला माल
धन दौलत के बने पुजारी, आखिर वह कंगाल हुए। सोने चांदी वालों सुन लो, बात सुनाऊं खरी खरी। राम नाम के हीरे मोती में बिखराऊं गली गली। ले लो रे कोई राम का प्याला, धूम मचाऊं गली गली। राम राम सिया राम राम, राम राम सिया राम राम। जिन जिन ने यह मोती लूटे वो तो माला माल हुए, लेकिन धन दौलत के बने पुजारी, आखिर हो कंगाल हुए। सोने चांदी वालों सुन लो, बात सुनाऊं खरी खरी। एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा। सुंदर काया माती होगी, चर्चा होगी गली गली। एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा। हे ठेवल्या ठिकाणी राहणार आहे, मग काय येणार आहे आपल्या बरोबर? करा रे हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या परमार्थ आणि कर्म आपल्या बरोबर येणार आहे. आपल्याला वाटत असेल हा माझा आहे, तो माझा आहे, ती माझी आहे, ग्रामपंचायत सदस्यापासून संयुक्त राष्ट्र संघाच्या नेत्यापर्यंत माझी ओळखीचे, माझ्या घरातले. पण महाराज म्हणतात सोडविना राजा देशेचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबा. म्हणून काही विरोधा बाकावरच्याने तुकोबारायांना विचारावं, तुकोबा मग या मोहजंजाळामधून, या जन्म मरणाच्या गरट्यातून आम्हाला सोडवणार तरी कोण? भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना अब्रह्म भूना लोका पुनरावर्तून अर्जुन मामुपेत्ते तु कोणते पुनर्जन्म न विद्यते. जो कोणी माझ्या चरणावरती नितांत भाव श्रद्धा प्रेम भक्ती धरतो, त्याला पुन्हा पुन्हा जन्म नाही आणि मरणही नाही. काय जन्मही नाही आणि मरणही नाही. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता तो पंढरीमध्ये उभाय, विटेवरचा मालक आहे. तो सोडून त्याच्या वाचून या विश्वामध्ये कोणीही सोडू शकत नाही. कारण त्याने हे विश्व निर्माण केलंय, त्याची सत्ता आहे. तो ठरवतो, तो करतो. तेव्हा होतं आपल्याला वाटतं मी केलं. काही काही जर ठिकाणी कीर्तनाला जर गेलं ना महाराज, काही काही म्हणतात महाराज या येड्या बाबळीपासून तर गोड्या बाबळीपर्यंत फाकड्याची आहे. आपल्याला अनुभव आहे, येड्या बाबळीपासून तो गोड्या बाबळीपर्यंत फकड्याची. बर एक कांदे त्या बाहेर निघताय ना, हा 22 एकराचा प्लॉट फकड्याचा आहे. ठीक आहे, कसवणं आपल्या हातात आहे, फवारणी आपल्या हातात आहे, चाळीमध्ये साठा करणं आपल्या हातात आहे. एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला, चाळी कुठं? मार्केटला नाही, गोईनं दिला. हे कोणाच्या हातात आहे महाराज? त्याच्या हातात आहे. संबंध विश्वाची जबाबदारी त्याच्याकडे आहे. मारणारा सुद्धा तोच आहे, तारणारा सुद्धा तोच आहे. एक गीत खूप छान आहे, मी कायम म्हणत असतो. हे श्रद्धा रखो जगत के लोगो, अपने दीनानाथ पे लाभ हानि जीवन और मृत्यु सब कुछ उसके हाथ में. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. 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 जल तल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता है, केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता. प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता. हो हिल न सके एक पत्ता, हिल न सके एक पत्ता. उसी का सोचा यहाँ पे होता, उसी का सोचा यहाँ पे होता. उसकी शक्ति अद्भुत महान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान.
गोड गीते हो ताई. तुकोबरायांच्या अभंगाशी अगदी समर्पक मिळतं जुळत आहे हे गीत. श्रद्धा रखो जगत के लोगो, आपने दीना नाथ पे, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. जल तल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता, वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता. जुने एक गाणं होतं बाबा तुमच्या काळामध्ये. खूप जुने गाणे इतके भारी मंडळी, तुम्हाला सांगतो खूप अर्थपूर्वक अर्थ दडलेला आहे. पवाडे येत नाही ना मला. खूप अर्थ जडलेला आहे महाराज जुन्या गाण्यामध्ये. जुनं गाणं आहे महाराज. हे दिन बिन ढलता नहीं, उसकी मर्जी बिना पलता हिलता नहीं. हे रब जो चाहे वही तो होना है, आदमी खिलौना है, आदमी खिलौना है, खिलौना है. काय बोलू? दिन बिन ढलता नाही, उसकी मर्जी बिना पत्ता हिलता नाही, वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता. तो करतो महाराज, करता करविता तो. त्याच्या वाचून त्याला सोडून या विश्वामध्ये दुसरं तिसरं कोणीच वाचवणार नाही. मग तुकोबराय म्हणतात तो सोडून त्याच्या वाचून या विश्वामध्ये कोणी सोडवणारा नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून एकदा की त्याची उडी पडली, सोडविना तेव्हा मायबाप काळाची एवढी. पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप राहिले आपले फक्त 1 तास. सगळ्यांनी वरती हात करा. जे जे श्री म्हणून पुरुष म्हणून जन्माला आले, करा करा वरती हात करा. झाले महाराज? लय भूक लागली मला. मी जेवणाच्या आधीच्या गोळ्या घेतल्या, आपण जेवण करून येऊ. चल करा करा वरती हात करा. आमच्या उमेश दादांचा कीर्तन माझा या युट्यूब चॅनलला आपण दिसणार आहे. आपण गेल्याच्या नंतर सुद्धा दिसणार आहे, फक्त आपल्याला नाही, आपल्या नातवांना. करा 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 वरती हात करा. म्हणा माझ्या पाठीमागे, हे देवा, हे देवा. मोठ्याने म्हणा ना, मावशी भांडणाला लय आवाज चालतो का आपला? हे देवा, हे देवा, हे देवा. उचल आम्हाला. नाही जायचं, करा भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हे हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमा तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवनिया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप यथामती अवकाश अभंगाचा नव्हता अर्थ आपण पाहण्याचा अभंगाचा अर्थ नाही पण अभंगाच्या कडाकडाला जाण्याचा प्रयत्न केला काही जे बरोबर असेल ते गुरुवर्य वैकुंठवासी रामदास बाबा पवार गुरुवर्य रामायणाचार्य परशुरामजी महाराज अनार्थे बाबांसाहेब बाबांच्या चरणाजवळ बसून जे श्रवण केलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला मला वेगळाही विषय आज हाताळायचा आहे सगळ्यांना ज्ञात आहे आमच्या ताईंना दाजींना माहिती आहे पण तत्पूर्वी सगळ्यांची इच्छा आहे आमच्या नितीन सरांची पण इच्छा आहे आमच्या नाना भाऊंची पण सगळ्यांना माझा तो विषय नाही मला येत पण नाही तो पवाडा म्हणतात पण मग कोणाकोणाला वाटतं पवाडा झाला नाही पाहिजे सव्वा 12 वाजेपर्यंत मोकळे करतो काळजी नका सरपंच काही काळजी नाही हे प्रतापगडच्या पायथ्याशी खाण प्रतापगडच्या पायथ्याशी खाण आलं बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची रजी जी जी करील काय कल्पना युक्तीची रजी कडक कडक कल्पना युक्तीची प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर असा शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला अशा या शामियान्यामध्ये खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला खानाची आणि राजांची आमने सामने नजरेला नजर झाली आहे खान राजांना म्हणतो कसा आओ शुभाराज हमारे गले लग जाओ आओ शुभाराज खन हाक मारी तो हसरी खन हाक मारी तो हसरी रोखोनी नजर गैरी जिरहा जिरा जी 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 जिरा जी जी जिरा जिरा जी जी राजांना माहिती होत हे रक्त घाण आहे ही जात घाण आहे म्हणून राजाने या अदुगरच गनिमका वाकला होता मामासाहेबांनी सांगावं राजे खान शैतान आहे असा तसा नाही 146 किलोचं वजन अंगाशी बाळगत होता एका टायमाला 20 ते 25 बाजरीच्या भाकरी खात होता आणि एक खटी एका सगट 25 बायकाचा राजा होता दिल्लीमध्ये ऐलान पास झाला आधी अलील शाहची आई बडी बेगम शाह तिने सांगितलं कोण जाणार महाराष्ट्रामध्ये जीवन या मुर्दा कोण आणणार शोभा राजांना हे येडं उठलं होतं हे महाराष्ट्रात आलं होतं महाराज राजांना माहिती होतं ही जात कशी आहे अंबीर मामाने सांगितलं होतं राजे जाऊ नका ते आलिंगन म्हणजे साधन आहे ते यमाचं काळाचं आलिंगन आहे पण राजाने सांगावं मामा आता गेला तरी चालेल
चालेल, आता मेला तरी चालेल, देह जावा अथवा राहो, पण मराठी मुलकाची मान खाली होता कामा नये. आता गेलं तरी चालेल, आता मेलं तरी चालेल. आणि खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खंडाब मानी मान्याला, खंडाब मानी मान्याला, खंडाभिमान मान्याला, खंडाभिमान मान्याला. कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. कटरीचा वार त्यांनी केला, कटरीचा वार त्यांनी केला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यलपटला, खान यलपटला. तितक्यात महाराजाने संधीचं सोनं केलं, संधी साधली. महाराजाने कमरेला बाळवलेला बिचवा काढला आणि टराटर खान फाडलं होता त्या रक्तातून. आपण पोटामध्ये बिचवा ढकलीला, पोटामध्ये बिचवा ढकलीला. बघ नख्याचा मारा केला, बघ नख्याचा मारा केला. तर टरा फाडलं पोटाला, तर टरा फाडलं पोटाला. काढला खानाचा कोतळा, बाहेर आला जी, बाहेर आला धीरज, बाहेर आला धीरज. अशा या खानाच्या तावडीतून छत्रपती स्वराज्याचे धाकले आणि वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात बुलंद जर संकट जर कोण असेल तर ते कोणाचं आहे? औरंगजेबाचं. आणि राजांच्या कारकिर्दीमध्ये महाभयंकर जर संकट कोणाचं असेल तर ते अफजल खानाचं आहे. महाराज काय जात होते? राजमाता राष्ट्रपिता जिजाऊ मासाहेबाने पदर पसरला होता. महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजापूर निवासिनी राजमाता आऊसाहेबाने धाव घेतली आणि मागणं होतं. काय मागणं होतं? हे जगतजननी जगदंबा भवानी माते, तू जर सत्याची असेल, तू जर खरी असेल, माझ्या पोटी असा हिरा जन्माला घाल. तो दृष्टांचं त्या ठिकाणी निर्जलन करेल, पाखंडाचं खंडन करेल, धर्माचं रक्षण करेल. अरे काय मागणी होती राजांची, काय मागणी होती आऊसाहेबांची, काय डोहाळे होते, काय मागणी होती. माझ्याकडे वेळ नाही, आजचा तो वेळ नाही. काय जन्म दिला होता महाराज. आज माझ्या समोर बसलेल्या माझ्या प्रत्येक माय मौलीला वाटत असेल की माझ्याही पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा, त्याने धर्माचं पालन करावं, पाखंडाचं खंडन करावं. माझ्याही पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा मुलगा जन्माला यावा, माझ्याही पोटी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदांसारखा मुलगा जन्माला यावा, माझ्याही पोटी स्वराज्याचे धाकले धनी वीर छत्रपती संभाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा. पण येत नाही. ज्यावेळेस राजे पोटामध्ये होते त्यावेळेस आऊसाहेबांनी काय केलं? गाथा गीता ज्ञानेश्वरी वाचली म्हणून वारकरी राजा जन्माला आला होता. आपण महाराष्ट्रामध्ये अनेक राजे बघितले स्वतःची इच्छापूर्ती करण्याकरता दया दुधाचा अभिषेक करणारे अनेक राजे महाराष्ट्रात होऊन गेले. पण 18 पगड जात एकत्र केली माझ्या राजाने 16व्या वर्षी. महारमांग भील कोळी माळी सगळी तिळी संभार मुसलमान मराठा 18 पगडची जात एकत्र केली. कशा करता? स्वराज्य रक्षणासाठी याने केल्या हो एक जाती. आई भवानी आई जिजाई आशीर्वाद ओ पाठी, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. अरे काय शपथ घेतली होती माझ्या राजाने. तारीख होती 27 ऑक्टोबर 1647, वार बुधवार. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात रायरेश्वराच्या मंदिर स्वतःच्या रक्ताने रयतेची शपथ घेणारा एकच राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. काय मागणं होतं महाराज? काय राजे होते? म्हणून मी कायम सांगत असतो, आपल्याला वाटत असेल ना आपल्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा, त्या कार्यकर्ता लेकरू पोटात असताना करायचं काय? अरे गाथा गीता ज्ञानेश्वरी दाखवा आपल्या बोटाला, म्हणजे पारायण करा. गाथा गीता ज्ञानेश्वरी दाखवा आपल्या बोटाला, रामकृष्ण हरी मंत्र येऊ दे आपल्या होटाला. गाथा गीता ज्ञानेश्वरी दाखवा आपल्या बोटाला, रामकृष्ण हरी मंत्र येऊ दे आपल्या होटाला. अरे मगच जन्माला येतील माझे शिवबा राजे तुमच्या पोटाला, मगच जन्माला येतील माझे शिवबा राजे तुमच्या पोटाला. त्या रक्तातून आपण आहे. आता गेलं सगळं गेलं महाराज, आता काहीच राहिलं नाही. आपण फक्त म्हणतो तिथीप्रमाणे तारखीप्रमाणे राजांची जयंती आली की आपण म्हणतो राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. आणि आपण काय करतोय? राजांची नाही. आज खरी प्रत्येक घरामध्ये शिवबा राजे नकोय आपल्याला, पण शिवबा राजांच्या विचाराची गरज आहे. जर असं जर घडलं नाही, विचार जर अंमलात आणले नाही, तर भारताचं पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही महाराज. म्हणून झालेली सेवा आमच्या कार्तिक
दुःखातून सवरण्याची, बहिणींना सवरण्याची ताकद भगवान परमात्मा देव. अगस्ती महाराजांच्या चरणी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल ते माझी बुद्धीचे दोष आहे, बरोबर असेल ते गुरु महाराजांचं आहे. एक मुलगा असेल दुसरा म्हणून माफ करा, 2 असतील तिसरा म्हणून माफ करा, 3 असतील चौथा म्हणून माफ करा, 4 असतील 5 म्हणून माफ करा. तुम्हाला मुलं बाळच नसतील तर मला दत्तक घ्या. ना तरी बालक बोबडा बोली जे कावा कुडा विचुका पावले ते चोच करून माऊली रेजी जेवी झालेली शिवा पुन्हा एकदा हनुमान दादाच्या चरणावरती समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल. भीमाजी दादा आणि आमच्या या मातोश्री यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित ग्रामस्थ, आप्तेष्ट, गणगोत्र, मित्रपरिवार आपल्या सर्वांच्या प्रती अत्यंतिक प्रेमभावना व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आमच्या परिवाराचं हे कणखर व्यक्तिमत्व जीवनामध्ये कमी कालावधी त्यांना खऱ्या अर्थानं मिळाला जरी असला तरी अत्यंत आनंदाचा हा कालावधी त्यांनी संपन्न केला. एक शिस्तीचा भुक्ता म्हणून दादांनी आपलं जीवन परिपूर्णत्वाकडे नेलं. दादांचा स्वभाव अनेकांना आवडलाही नसेल, परंतु दादांनी खऱ्या अर्थानं त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. आणि दादा गेल्यानंतर दादांचा स्वभाव किती महत्त्वाचा होता, किंबहुना दादा या गावासाठी, नातेवाईकांसाठी, आप्तेष्टांसाठी किती महत्त्वाचे होते याची जाणीव खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला झाली. दादांनी आपली मैत्री जपत असताना अत्यंत जीवाभावाचे दादा आणि दादांचे 2 मित्र एकाच कालावधीमध्ये या तिघांनीही खऱ्या अर्थानं या गावाचा, या जगाचा निरोप घेतला. आपण हे जीवन जगत असताना अनेक वेळा पाहत असतो, मैत्री असते ती काही कालावधीपर्यंत टिकते आणि त्यानंतर त्या मैत्रीमध्ये वितिष्ट निर्माण होत असतं. परंतु आपल्या सर्वांच्याच ही मैत्री कायमस्वरूपी या निमित्तानं लक्षात राहील. अत्यंत जीवाला जीव देऊन ही मैत्री केली आणि शेवट निरोप घेताना सुद्धा अगदी थोड्या कालावधीच्या नंतर या तिघांनी खऱ्या अर्थानं हा निरोप घेतला. म्हणून ही आठवण कायम आपल्या संग्रही राहील. दादांचा हा प्रपंच खऱ्या अर्थानं पुढं नेताना मातोश्रींनी दादांना जे प्रेम दिलं, दादा अनेक वेळा रागावले असतील, फटकन काही बोलले असतील, परंतु त्याचा राग मनामध्ये न धरता दादांच्या विचाराशी संलग्न होऊन आपलंही जीवन या मायेनं समर्पित केलं. आपल्या मुलांचा प्रपंच खऱ्या अर्थानं मोठा करण्याचं काम या परिवारानं आदर्शवत केलं. याच्याही जाणीवा खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने महाराजांचाही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. महाराज खऱ्या अर्थानं एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे भोसल्यांचं चरित्र गात असताना, भोसल्यांची महती गात असताना ज्यावेळेला ती भोसल्यांच्या तोंडून ऐकायला मिळते, ही खूप मोठी गोष्ट या ठिकाणी या निमित्तानं जाणवली. महाराजांच्या प्रती खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रेमभाव व्यक्त करतो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी भीमाजी कातोरे मामा, कैलासवासी मंदा कातोरे मामी या उभयतांचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होते. प्रस्तुत प्रसंगी आज या सांगवी पंचक्रोशीतला कण आणि कण खऱ्या अर्थाने पुलकी झाला असेल. कीर्तन आणि पोवाडा या दोन्ही गोष्टी एकाच व्यासपीठावर आपल्याला ऐकायला मिळाल्या.
सुमधुर गायन, अमोघ वाणी आणि प्रतिभा याचा सुरेख संगम म्हणजे भोसले महाराज. आज मला तर पहिल्यांदाच ते ऐकायला मिळाले. आपण सर्व तृप्त झालो. सर्वांनी खूप छान दाद दिली. मी सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आज मामांना आणि मामींना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा एक प्रसंग आहे. याला आपण स्मरण सोहळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर श्राद्ध हा आपल्या हिंदू संस्कृतीतला खूप महान असा संस्कार आहे. ज्या जन्मदात्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, ज्यांच्या बोटाला धरून आपण मोठं झालो, ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांची मायेची सावली आपल्याला मिळाली, ज्यांनी आपल्याला मोठं केलं, अशा जन्मदात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा. आणि म्हणून आज हा संस्मरणीय असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आज आपण हा जो समृद्ध असा कातोरे परिवार बघतो, मी समृद्ध असा शब्द वापरतो, खूप गोड असा हा परिवार आहे. मग आमचे सोयरे सचिनजी कातोरे जे एक उत्तम शेतकरी आहेत, आमचे नितीनजी कातोरे जे औद्योगिक महामंडळामध्ये एक मोठे अधिकारी म्हणून काम करतात, आमच्या वहिनी सविताताई, गोड असा परिवार आहे. या परिवाराची जडणघडण असेल, त्यांचं पालनपोषण असेल, संस्कार भरण असेल, त्यांना आयुष्यात उभं करणं असेल, यासाठी या दोघांचं जा समर्पण आहे, त्याग आहे, तो खूप मोठा आहे. त्यांच्याविषयीची महती माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितली, मी काय सांगावं. फक्त एक आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला, असं जे आपण म्हणतो की ही खूप गोड माणसं देवाला प्रिय झाली. पण देवाला प्रिय होताना ती माणसं जाताना त्यांना ज्या वेदना झाल्या, त्या वेदना आठवल्या की अजूनही काळजात धस्स होतो की परमेश्वर किती कठोर असू शकतो. इतकं सगळं अलबेल असताना, इतकं सगळं चांगलं असताना आता समाधानाने जगायचं, पण ते दिवस उपभोगायला परमेश्वर त्यांना ते आयुष्य देत नाही, ही खंत आहे. महाराजांनी मगाशी उल्लेख केला की आई आणि वडील, विशेष करून वृद्ध आई वडील, आजच्या जगामध्ये ही दोन पात्र बऱ्यापैकी दुर्लक्षित झालेले आहेत. पण अशाही परिस्थितीमध्ये आपल्या आईवडिलांवर आलेला जो प्रसंग आहे, त्यांना झालेला जो आजार आहे, त्यातून एन प्रकारे कितीही पैसा जावो, त्यातून त्यांना बाहेर काढलं पाहिजे. आणि पुन्हा त्यांना हसताना मला बघायचं आहे, ही अपेक्षा बाळगणारे हे जे कातोरी बंधू आहेत, मला त्यांचा अभिमान वाटतो. आणि म्हणून ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. जास्त काही बोलत नाही. मी आमच्या तिटमे परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सोमसूर्यादिग्रहणे येऊन करीती पर्वणे की माता पितरा मरणी अंकित जे दिवस. खरं तर शास्त्रामध्ये सांगितलं आहे का वर्षश्राद्ध असेल, पुण्यस्मरण असेल, गेलेल्या आईवडिलांच्या निमित्तानं मुलांचं कर्तव्य आहे का ते विधी आपण केले पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आमचे कैलासवासी भीमाजी दादा आहेत. खरं तर आमच्या मंदा अक्का 5 वर्ष आमच्या भीमाजी दादांना जाऊन झालेत. गेली 1 वर्ष झालं आहे मंदा अक्का ह्या परिवारामधून निघून गेल्या. पण मला असं वाटतं असा एकही दिवस गेला नसेल. आमचे सचिन दादा आहे, नितीन दादा, त्यांची मुलगी आहे, त्यांची एक बहीण, म्हणजे खरं तर आपल्या आईची आठवण मात्र झाली नसेल. कारण का पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जीवनातली आई निघून गेली का आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. जीवनातला स्वतःचा बाप निघून गेला का बापासारखा विश्वास, बापासारखा आधार जगामध्ये पुन्हा मिळत नाही. आज दोन्ही या ठिकाणी माता पिता आज या परिवारामधून निघून गेले खरं तर. आणि या ठिकाणी त्याच्या निमित्तानं ज्यांचं सुंदर असं हरिकीर्तन या ठिकाणी झालं. खरं तर महाराज पहिल्यांदा योग आला, आपलं गायन ऐकलं होतं, पण आपलं कीर्तनाचं योग पहिल्यांदा आला. या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण नितीनजी महाराज भोसले, अतिशय सुंदर कीर्तन, गोड असा पोवाडा. मला असं वाटतं प्रत्येकाच्या अंगावरती काटा आला असेल. अतिशय सुंदर असा पोवाडा त्यांनी या ठिकाणी गायला. आणि खरं तर श्रद्धांजली म्हटलं नका, भीती वाटते बोलायचे, कारण का
खालून दाट शक्यता असते हां खरं तर. म्हणून जास्त वेळ अगदी न घेता जास्त वेळ न बोलता, कारण रोजचा अनुभव आहे आपला, म्हणून या ठिकाणी पुनश्च एकदा या ठिकाणी आमच्या ह्या भीमाजी दादांना, आमच्या मंदाक्कांना भावपूर्ण आदरांजली. रामकृष्ण हरी. स्वर्गीय भीमाजी दादा कातोरे आणि गंगा भागीरथी मंदाबाई कातोरे, दादांच्या 5व्या आणि आईच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी उपस्थित असणारे आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार. खऱ्या अर्थानं या परिवाराचा सगळा इतिहास तुम्हाला आणि मला माहीत आहे. अतिशय गोड परिवार. या आईवडिलांच्या कष्टातून घडवण्याचं काम या दोन्हीही महतीने केलं. खऱ्या अर्थानं तीच परंपरा, तोच आदर्श आपण आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये ठेवणं ही खऱ्या अर्थानं जुन्या जाणत्या पिढीला आदरांजली ठरेल. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, अकोले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवरावजी पिचड साहेबांच्या वतीनं या दोन विभूतींना भावपूर्ण आदरांजली वाहतून माझे 2 शब्द संपवतो.